दुष्टाचे हनन केले. त्या काळी विष्णुदत्त आणि सुशीला हे एक पुण्यवान दंपती राहत होते. सुशीला एक साध्वी स्त्री असून आपल्या पातिव्रत्याने आणि साधना सामर्थ्याने ती सती अनुसूये समान होती. विष्णुदत्त एक अत्यंत विद्वान आचार संपन्न होता. त्याने आपल्या साधनेने आणि विद्वत्तेने अत्रि ऋषीप्रमाणे स्थान प्राप्त केले होते. या लोकांनी सुशीला आणि विष्णुदत्त या दाम्पत्याने आपली साधना अखंड करून आपल्यामध्ये अनेक बदल घडवले होते की जे ऋषितुल्य होते. म्हणजे या ठिकाणी सुशीलेला अनुसूये समान होती असं सांगितलंय, पण ती सुशीला अनुसूये समान कधी झाली? तिची साधना सतत होती. साधनेला अत्यंत महत्व आहे. रोजची बैठक असणं, आपण स्वतःला वेळ देणं आणि आपल्यातील कालच्यापेक्षा आज आपल्यामध्ये अनेक चांगले बदल घडवून आणणं, यासाठी बैठक ठेवून सतत साधना करत राहणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे, की जेणेकरून सर्वसामान्य माणूस तो सुद्धा ऋषित्वाला जाऊ शकतो. त्याप्रमाणे इथं सुशीला ही अनुसूये समान होती आणि विष्णुदत्त हा सुद्धा सच्चिल ब्राह्मण होता. त्याने आपल्या साधनेने आणि विद्वत्तेने अत्रि ऋषीप्रमाणे स्थान प्राप्त केले होते. या उभय दाम्पत्यांनी सती अनुसूया आणि अत्रि मुनी बरोबर तादात्म्य स्थिती प्राप्त करून घेतली होती. ही स्थिती निराकार असून नेत्रांना अगोचर असते. त्याचे वर्णन शब्दाने करता येत नाही. त्या स्थितीचा अनुभव मात्र घेता येतो. विष्णुदत्त आणि सुशीला पुढील जन्मात सुमती राणी आणि अप्पलराज शर्मा या रूपात जन्मास आले. या दोन दंपतीची साधना एवढी प्रचंड होती की पुढच्या जन्मी ते श्रीपादांचे माता पिता बनू शकले. म्हणजे आपण या जन्मात जर भरपूर साधना केली तर पुढच्या जन्मी आपल्याला खूप चांगले योग येतातच. त्यांनी केलेल्या तपाचे फल तपफल स्वरूपच त्यांना श्रीपाद वल्लभ रूपाने एका दिव्य पुत्राचा लाभ झाला. अप्पलराज हे भारद्वाज गोत्राचे अपस्तंभ शाखेचे कृष्ण यजुर्वेदी ब्राह्मण होते. पूर्व युगात लाभाद्र नावाचे एक वैश्य मुनी होते. ते श्री मातेच्या वासवी कन्यका अवतारात तिचे पिता भास्करी आचार्य येलू होते. श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारात सुमती महाराणीचे पिता होते. तू पीठिकापूरला या महान पुरुषांचे दर्शन घेऊ शकशील असे उत्तम आदरातिथ्य करून दक्षिणा वस्त्रदान दिलेल्या शेतकरी पूर्वजन्मात पीठिकापुरम मधील व्यंकटेप्पा श्रेष्ठी आणि त्यांचे वडील सुब्बरामय्या श्रेष्ठी यांच्या घरी सेवक होता. परमपवित्र अशा सुब्बरामय्या श्रेष्ठींच्या घरी सेवा करण्याने आणि ते पवित्र अन्न ग्रहण केल्याचे फलस्वरूप तो एक वतनदार होऊन सर्व सुखांचा लाभ घेत होता. पीठिकापुरम मधील व्यंकटेप्पा श्रेष्ठी नरसिंह वर्मा हे दोघे श्रीपाद प्रभूंना अत्यंत प्रिय होते. त्यांना श्रीपाद प्रभूंच्या वात्सल्य भक्तीचा लाभ झालेला होता. कर्मबंधन हे सर्व बंधनात अत्यंत क्लिष्ट बंधन आहे. यज्ञ करताना चुकून जरी पवमान घट फुटला तर यज्ञ करणारा ब्राह्मण शिर फुटून तात्काळ मृत्युमुखी पडतो असे शास्त्र वचन आहे. परंतु सध्याच्या काळात पवमान घट फुटला तरी यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणास काही होत नाही. याचे कारण काय असा प्रश्न श्रीपाद प्रभूंनी शिष्यांना विचारला. तसेच वेदशास्त्रात सांगितलेल्या यज्ञ फलस्वरूप शुभ घटना घडताना परंतु अशुभ घटना मात्र घडत नाही. यज्ञाने शुभ होतं परंतु अशुभ होत नाही असं का असा प्रश्न आहे. याचे कारण काय? श्रीपाद प्रभू म्हणाले, पुत्रा, सध्याच्या काळात यज्ञ संपन्न करताना विद्युत पदार्थ तितके प्राणघातक नसतात. यज्ञ करणारे पुरोहित उत्तम साधक असावे लागतात. त्यांच्याजवळ
योगाग्नी भरपूर प्रमाणात असावा लागतो. म्हणजे जे यज्ञ करत आहेत ती लोक सुद्धा पहिली गोष्ट साधक पाहिजे आणि त्यांच्याजवळ योगाग्नी भरपूर प्रमाणात असावा लागतो. त्यांची यौगिक तपश्चर्या तेवढी असेल तर ते योग्य प्रकारे यज्ञ करू शकतील, तर ते यज्ञाचे अधिकारी असतील. त्या अग्नीने पवमान घटातील विद्युत जळू शकते. म्हणजे कुठल्या अग्नीने? साधकांच्या योगाग्नीने. योगाग्नी म्हणजे आपल्याला माहित आहे की संत ज्ञानेश्वरांनी मुक्ताईला मांडे खाण्याची इच्छा झाली होती. त्यावेळेला त्यांना संपूर्ण त्यांच्या गावामध्ये कोणीही दिली नाही भिक्षा आणि मुक्ताईला फार दुःख झालं. त्यावेळेला ज्ञानेश्वर बोलले की तू मांड्याचं बनव आणि मी तुला ते भाजून देतो. आणि त्यांनी आपल्या शरीरामध्ये योगाग्नी तपस हे केला, योगाग्नी प्रज्वलित केला आणि शरीराचं तापमान इतकं वाढवलं आणि पाठीवरती मुक्ताईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवरती मांडे भाजले. म्हणजे अग्नी हा किती प्रमाणात व्यक्तीच्या शरीरामध्ये वाढू शकतो हे प्रत्येक व्यक्तीच्या साधनेवर अवलंबून आहे. आणि योगाग्नी हा बरंच काही करू शकतो. ज्ञानेश्वरांचा योगाग्नी एवढा प्रचंड होता की त्यांनी समाधीच लवकरात लवकर मिळवली. ही एक साधना आहे आणि हे टप्प्याटप्प्याने होऊ शकते. या अग्नीने पवमान घटातील विद्युत जळू शकते. यज्ञ करताना त्या अग्नीने साधक जर योगाग्नी मध्ये असेल, त्याच्या जवळ भरपूर प्रमाणात योगाग्नी असेल तर पवमान घटातील विद्युत सुद्धा जळू शकते. महायुगी असणाऱ्या पुरोहिताने शास्त्र विधीपूर्वक यज्ञ केल्यास त्याचे चांगले फळ मिळून विश्वाचे कल्याण होते. विश्वाचे कल्याण करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यज्ञ त्या काळात होत होते. सवितृकाठक यज्ञ हा सुद्धा असाच अतिशय दिव्य प्रकारे झालेला आहे आणि त्या काळांमध्ये यज्ञाला प्रचंड महत्व होतं आणि ते लोक सुद्धा तेवढे साधक होते आणि संपूर्ण विधीपूर्वक यज्ञ केले जात होते आणि त्यामुळे त्या यज्ञाचं फळ संपूर्ण विश्वाचं कल्याण करण्यासाठी वापरलं जात होतं. विश्वाचं कल्याण करण्यासाठी त्या वेळेला यज्ञ वापरायचे, पण आत्ताच्या काळामध्ये कलियुगामध्ये विश्व कल्याणासाठी आपण ऊर्जा वापरायची आहे. परंतु असे न घडल्यास, ऊर्जा म्हणजेच एक प्रकारचा यज्ञ आहे प्रत्येक मनुष्याच्या शरीरातला आणि त्या यज्ञाच्या प्रभावानेच आपण विश्वाला पॉझिटिव्ह स्पंदने देऊन विश्वाचं कल्याणासाठी प्रार्थना करायची आहे. परंतु असे न घडल्यास यज्ञाची प्रक्रिया घडते, परंतु वेदशास्त्रोक्त फळ मात्र मिळत नाही. यज्ञादी कर्मात देण्यात येणारी दक्षिणा ₹16, 116, 1116 अशा संख्येतच दिली जाते. यात सुद्धा रहस्य दडलेले आहे. या संख्येत सुद्धा रहस्य आहे. पण इथं हे दक्षिणा सांगितलंय, दान असं समजू नका. दान आणि दक्षिणा या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. गोत्र हे पितृसंबंधित असते. हे सृष्टीच्या अंतापर्यंत बदलत नाही. धर्म हा 7 पुरुषांमध्येच फिरत असतो. सपिंड हे मातेशी संबंधित असते. विवाहयोग्य मुलगा आणि धन ही 2 उत्तम कर्माची फळे आहेत. स्त्री ही अग्निरूप असते, ती प्रकृती आवश्यकच असते. बघा किती छान यांनी त्या वाक्य दिलेली आहेत. गोत्र हे पितृसंबंधित असते. गोत्र म्हणजे आपला प्रत्येकाचे गोत्र आहेत बघा. भारद्वाज, अत्री वगैरे जे सप्तर्षी आहेत, त्या सप्तर्षींच्या पुढील वंशावळीमध्ये जे आहेत ते त्या ऋषींचं गोत्र असं, मूळ पुरुष असं समजतात. तर हे गोत्र हे सृष्टीच्या अंतापर्यंत बदलत नाही. धर्म हा 7 पुरुषांमध्येच फिरत असतो आणि सपिंड हे मातेच्या संबंधित असते. म्हणजे हे जनुके हे आपल्या पितरांकडून, पूर्वजांकडून, गोत्रातून आलेले असतात.
श्रीपाद श्रीवल्लभ अद्वैत मताचे पुरस्कर्ते होते. ते आदि शंकराचार्यांप्रमाणे पक्षपात रहित होते. गुणभेद नसणाऱ्या श्रीपादांना कुलभेद मुळीच नव्हता. आदि शंकराचार्यांनी आपली हेमविद्या सत्वगुणी ब्राह्मणाला न देता रजोगुणी असलेल्या गौड कुलातील लोकांना दिली. शंकराचार्यांना वाटले, हेमविद्या जर ब्राह्मणांना दिली तर ते धनाच्या मोहाने त्यांच्या इष्टधर्माचे पालन करणार नाहीत. शंकराचार्यांप्रमाणेच श्रीपाद प्रभूंनी जाती, वर्ण, मत, वय यांचा भेदभाव न करता प्रत्येकाच्या योग्यतेनुसार अनुग्रह दिला. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आणि मन, बुद्धी, अहंकार ही अष्टधा प्रकृती जड स्वरूप आहे. एक हे म्हणजे एक हा अंक, एक अंक हे चित्र प्रकृतीचे प्रतीक आहे. 2 पासून 10 पर्यंत असलेल्या 8 संख्या जड प्रकृतीच्या द्योतक आहेत. 0 हे ब्रह्मतत्वाचे निदर्शक आहे. 9 या संख्येत पूर्ण पृथ्वीच्या कार्यकलापाचे रहस्य दडलेले आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हसून म्हणत, दौ चौपाती देवलक्ष्मी आणि 2 पोळ्यांसाठी भिक्षा मागत असत. हे 2, 4, 9 आणि 8 याचं सविस्तर आपण मागच्या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे. ही पहिली 24 ही संख्या गायत्री मंत्रातील 24 अक्षरांना, बीज मंत्रांना उद्देशित आहे. 9 ही संख्या ब्रह्मतत्वासाठी आणि 8 ही संख्या माया तत्वासाठी प्रदर्शित करते, प्रतीक आहे. स्वामींच्या सृष्टीच्या सर्व द्वंद्वाचे 2 हे प्रतीक आहे. देहाचे स्थूल, सूक्ष्म कारण आणि महाकारण ही अशी 4 प्रतीके आहेत. ब्रह्मतत्व हे कधीच बदलत नाही. ते 9 या संख्येचे द्योतक आहे. महामाया ही 8 या संख्येने दर्शवली जाते. मी बृहतशिला नगरात पेनुगुंडा नावाचा रहिवासी आहे. माझे नाव गणपती शास्त्री असून मी वेदाध्ययन करण्यासाठी वासईपूर गावात आलो. गुरूंची सेवा करीत मी वेदाध्ययन करीत असे. माझ्या गुरुदेवांच्या घराजवळच त्यांची शेती होती. गाई वासरे होते. मी गाई वासरांना चारण्यासाठी रानात घेऊन जात असे. तसेच त्यांचे दूध काढून त्यांचे वाटप करण्याचे काम सुद्धा आनंदाने करीत असे. एके दिवशी मी गायींना घेऊन गेलो असताना मला एका 10 वर्षाचा एक अत्यंत तेजस्वी बालक दिसला. तो आमच्या शेतात आला. त्याच्या गळ्यातील जानवे पाहून तो ब्राह्मणच असावा असा दृढ निश्चय वाटला, दृढ विश्वास वाटला. मी त्याला विचारले, तुझ्या गळ्यात जानवे कसे? तू कोण आहेस? त्यावर तो बालक म्हणाला, मीच आहे. सृष्टीतील सारी तत्वे माझ्यातच सामावलेली आहेत. सर्वांना आधारभूत असणारा तो मीच आहे. त्यातील ब्राह्मणाची लक्षणे पाहून मला ब्राह्मण समजलास हे काही चूक नाही, परंतु ते काही सर्व सत्य नाही. माझ्यातील क्षत्रियांची लक्षणे पाहून मला कोणी क्षत्रिय समजल्यास ते खोटे नाही, परंतु ते पण पूर्ण सत्य नाही. माझ्यातील वैश्य लक्षणे पाहून जर कोणी मला वैश्य समजल्यास ते असत्य नाही, परंतु ते पूर्ण सत्य नाही. माझ्यातील क्षुद्राची लक्षणे पाहून कोणी मला क्षुद्र समजल्यास ते खोटे नाही, परंतु ते पूर्ण सत्य नाही. तू मला चांडाळ समजलास तरी ते अयोग्य नाही, परंतु तेही संपूर्ण सत्य नाही. मी सर्व सीमांच्या पलीकडे आहे. इथं जाती वर्णाचा कोणताही भेदभाव स्वामी मानत नाही. मी सर्व सीमांच्या पलीकडे आहे, अतीत आहे. सत्य किंवा असत्य असणाऱ्या
प्रत्येक विषयापासून मी अतीत आहे, परंतु त्यांचा आधारभूत सुद्धा आहे. मी परमसत्य आहे, ते अवधूतांना ज्ञात आहे. माझा धर्म हा परमधर्म आहे, तो सर्व धर्मांचा अतीत आहे आणि त्याचा आधार सुद्धा आहे. हेच माझे परमप्रिय तत्व आहे. सृष्टीतील जीवात असणाऱ्या प्रेमतत्वापेक्षा हे सुमधुर आहे. एवढेच नव्हे तर सर्वांचा आधार आहे. तू आणि मी पुरुष असलो तरी स्त्रियांप्रमाणे वर्तन करतो. स्त्री असली तरी ती पुरुषांप्रमाणे वर्तन करते. अर्धनारी नटेश्वर या 2 रूपांनी एकत्र असलेला मी मनवाचेस अगोचर असून दिव्यानंद तत्व मीच आहे. प्रत्येकामध्ये मॅडम जे सांगतात की प्रत्येकामध्ये स्त्री आणि पुरुष तत्व हे असतंच. इतक्या विलक्षण रूपाने युक्त असलेल्या मला तू कसा ओळखशील? त्या गुराख्याने असे सांगताच माझ्या अंगात कापरे भरले. माझ्या मनस्थितीची कल्पना येऊन तो दिव्य गुराखी म्हणाला, आत्ताच मी शनिदेवांशी बोललो. मी या गणपती शास्त्रीस चित्रविचित्र बंधनाने बांधून त्यास त्रास दिला. त्यावेळी तो मला बंधनातून मुक्त करण्यासाठी विनवू लागला. त्यानंतर मी म्हणालो, मी माझे कर्मफळ गायीच्या दुधाच्या रूपात ग्रहण केले. तू अशा बंधनात पडू नकोस. ते ऐकून माझ्या अंगात कापरे भरले. माझ्या पत्रिकेत त्या काळात माझी दयनीय स्थिती दाखवली होती. मी काही बोलण्याच्या स्थितीत नसताना तो गुराखी एका गायीजवळ जाऊन म्हणाला, हे गायत्री, मला खूप भूक लागली आहे. दूध देशील का? त्या गोमातेने हुकाराती मान हलवली आणि तिच्या स्तनातून उष्ण दुधाच्या धारा वाहू लागल्या. त्या गुराख्याने पोटभर दूध पिले. आश्चर्याची गोष्ट अशी की ती गाय वांझ होती. तरी तिने ते गुराख्यास दूध दिले. तो गुराखी तृप्त होऊन त्या आंब्याच्या झाडाखाली बसला. मी त्याच्याकडे पुन्हा एकदा पाहिले. त्या गुराख्याबरोबर एक 10 वर्षाची शेतकऱ्याची कन्या होती. दिसायला दोघे सुंदर होते. त्यांचे विनोदी संभाषण सारखे ऐकावेसे वाटे. त्यांचे बोलताना होणारे हावभाव नयनरम्य होते. तेवढ्यात व्यंकटेप्पय्या श्रेष्ठी त्यांच्या घोडागाडीतून उतरले. त्यांच्याबरोबर एक 10 वर्षाचा तेजस्वी बालक होता. तो श्रीपाद श्रीवल्लभ असल्याचे मला नंतर समजले. माझ्या गुरुदेवांना ही भूमी व्यंकटेप्पा श्रेष्ठींच्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांनी दान दिली होती. या भूमीस लागूनच त्यांचे एक विस्तीर्ण शेत होते. त्या शेताची पाहणी करण्यास श्रेष्ठी पीठिकापुरमहून वायसपूर या ग्रामास येत असत. श्रेष्ठींना त्या गुराख्याबरोबर असलेल्या शेतकऱ्याच्या कन्येस पाहून आश्चर्य वाटले. त्या गुराख्याने आणि त्यांच्याबरोबर असलेल्या कन्येने श्रीपादांना नमस्कार केला. त्यावेळी श्रीपाद म्हणाले, आजोबा, तुम्हास एवढे आश्चर्य का वाटले? आजोबा म्हणाले, त्या दोघांकडे बघ, किती नयन मनोहारी दृश्य आहे. बघणारा आणि जे बघायचे ते दृश्य दोन्ही एकच आहे. त्यातील वेदांत विषय मला कळत नाही. तेव्हा श्रीपाद म्हणाले, त्यात वेदांत काय आहे? मी श्रीहरी सुद्धा अपरिमित निर्गुण निराकार असून सृष्टा आपल्या मायागतीस पाहून आश्चर्यचकित होतात. ही सृष्टी नवरसाने भरलेली आहे. आश्चर्यपूर्ण दृश्यांची कल्पना करणे हा सुद्धा सृष्टीचा एक नियम आहे. बघा किती महत्वाचं वाक्य आहे. आश्चर्यपूर्ण दृश्यांची कल्पना करणे हा सुद्धा सृष्टीचाच एक नियम आहे. आपण करतो का आश्चर्यपूर्ण दृश्यांची कल्पना? आपल्याला अमृता मॅडमनी सांगितलेले मी थॉट आठवतात का? डिस्ट्रक्टिव्ह थॉट, निगेटिव्ह थॉट, पॉझिटिव्ह थॉट्स. मिरॅकल थॉट्स मॅडम सांगितले होते. येस, मग हेच मिरॅकल थॉट्स म्हणजेच आश्चर्यपूर्ण दृश्यांची कल्पना करणे. आणि हा सृष्टीचाच नियम आहे. म्हणजे आपण किती योग्य प्रकारे चाललोय आणि आपल्याला मॅडमनी हार्ट मेडिटेशन जे शिकवलेलं आहे त्याचनुसार
जे आपल्याला व्हिज्युअलायझेशन जे करतो, पुढील भावी घडणाऱ्या घटनांविषयी आजच आपण व्हिज्युअलाइज करतो की ही मला घटना अशी हवी आहे. तिथं आपली असते सर्वांची. आपण इच्छा करतो मला माझी ही इच्छा पूर्ण व्हावी. प्रत्येकाच्या आपल्या आपल्या मनुष्य जन्मानुसार, शरीर धर्मानुसार प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या असतात. त्यानुसार आपण त्या इच्छा केलेल्या असतात. आपलं मागणं असतं, ते आपला संकल्प असतो आणि त्याप्रमाणे आपण कल्पना करत असतो. कल्पना करणं हीच गोष्ट खूप महत्वाची आहे आणि त्याच बेसवरती व्हिज्युअलायझेशन हे टेक्निक आहे. आणि ते टेक्निक याच्यामध्ये असं दिले की आश्चर्यपूर्ण दृश्यांची कल्पना करणे हा सुद्धा सृष्टीचाच एक नियम आहे. म्हणजे आपण योग्य प्रमाणे, मॅडम अतिशय सुंदर वाटचाल करतायत की म्हणजे हे जगात कुठेही होत नाहीये. त्या गोष्टी मॅडमच्या हातून खूप मोठी शक्ती घडवून घेते आणि आपण सर्वांनी ते फॉलो करणं अतिशय गरजेचं आहे. आपल्याला त्याचं महत्व समजत नाहीये कारण आपल्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी नवीन आहेत. जरी गोष्टी नवीन असल्या तरी त्याला आधार काय आहे हेच मला या पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांसमोर सांगायचे की अतिशय मोठा आधार चरित्र ग्रंथ असतील, जुने जे ग्रंथ आहेत प्राचीन, त्या ग्रंथांमध्ये सुद्धा या गोष्टींना फार मोठा आधार आहे. आणि सायन्स संपला की अध्यात्म चालू होतं आणि हाच अध्यात्मातील हे वाक्य असं आहे की आश्चर्यपूर्ण दृश्यांची कल्पना करणे हा सुद्धा सृष्टीचाच नियम आहे. कारण तिथं ते दोघे जण जे बसलेले असतात ते त्या दोघांकडे बघत असतात. बघणारा आणि बघायचे दृश्य हे दोन्ही एकच आहेत. म्हणजे दृश्य आणि द्रष्टा हा एकच पाहिजे, त्यावेळेलाच हे व्हिज्युअलायझेशन सक्सेस होतं. हा इथं त्यांना उल्लेख दिलेला आहे. समजलं का सर्वांना? हो मॅडम, खूप हॅलो. छान सांगितलं तुम्ही. खूप ओके. छान सांगितलं. छान समजलं मॅडम. खूपच सुंदर सांगताय तुम्ही. ओके. म्हणजे कसं मी का विचारते, मला लक्षात येईल की माझं पण बरोबर आहे का. जर काही चुकलं तर नक्की तुम्ही मला थांबवू शकता. नाही, आहे, बरोबर तुमच्याकडनं आहे हे मॅडम. होण्यासाठीच मी तुम्हाला म्हंटले. आता तुम्हाला सगळ्यांना कळेल मॅडमच्या वाणीला धार सुटली की नाही. चॅट बॉक्स मध्ये हो, टाका मला. अगदी खरंय मॅडम. मग काय शब्द निवडतायत मॅडम? समज आणि हो आकलन, मॅडम, हो. स्पष्टीकरण दूर सोडा. ते दूर ठेवा की मॅडम समजून सांगतायत किंवा अंडरस्टँडिंग काय मॅडमचे हे दूर ठेवा. पण शब्द काय वापरतायत, वाढली की नाही उच्च अवस्था, हे बाहेर काढायचं असतं. पॉझिटिव्ह घेतलं तर होणार, निगेटिव्ह घेतलं तर अखंडित होणार, खंडित होणार. बघा मॅडम, तुमचं रेकॉर्डिंग तुम्ही नंतर ऐका. हो मॅडम. पण मी हे मॅडम काही ठरवलेलं नसतं. हा, एक्झॅक्ट. आता अतिशय महत्वाचा पॉइंट बोलल्या मॅडम की त्यांनी काहीही ठरवलेलं नाही, म्हणून मी ब्रेक केलाच नाही मगाचपासून. कारण कालपासून सुरुवात झाली, शनिवारपासून, आणि आज हे होणारच होतं. मला माहित होतं ऊर्जा कशी मॅडमना माध्य करून घेते हे बघा. आणि हे खूप महत्वाचं आहे समजून घेणं की आपण इथे माध्यम म्हणून बसलोय आणि काय वाणीत येते मॅडमना मॅडमचंच माहिती नाही. म्हणूनच रेकॉर्डिंग ऐका म्हटलं मी. तुम्ही म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत की उच्च अवस्था, उच्च शब्द निघणे आणि ते ऑटोमॅटिक येणे, म्हणजे ऊर्जा करून येते. म्हणजेच आपल्याला किती स्ट्रॉंग सपोर्ट आहे. काल पिरॅमिडमध्ये मला रडायला आलं अक्षरशः माहिती, सपोर्ट सिस्टीमला कृतज्ञता देताना अश्रू व्हायले. किती देतीयस तू भरभरून आम्हाला. तर खूप खूप छान मॅडम, कंटिन्यू करा. ओके. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. ऊर्जेचे खूप धन्यवाद. आपल्या सर्वांना नेहमीच असं गाईड करू दे ऊर्जेने. आश्चर्यपूर्ण दृश्यांची कल्पना करणे हा सुद्धा सृष्टीचाच एक नियम आहे. ज्या ठिकाणी द्वैत दिसते तिथे वास्तविकतः अद्वैत असते. तर द्वैत खरे का अद्वैत खरे ते विचार करून सांगावयास हवे. आपण जे व्हिज्युअलायझेशन मध्ये थॉट्स घेतलेले असतात, जे आपले संकल्प घेतलेले असतात, ज्या गोष्टी पूर्ण व्हाव्यात हे घेतलेलं असतं. परंतु तिथं आपण सुद्धा संभ्रमात असतो की आपण हे सगळं निवडलंय, हे मला भविष्यात हे हवंय, ते हवंय, घर कसं तयार होईल, बंगला कसं तयार होईल,
लग्न कसे होतील, प्रॉपर्टी कशी होईल किंवा आणि काय कसं होईल हे आपण डोक्यात कुठंतरी थॉट असतो, परंतु थॉट घ्यायची काही गरज नाही. कारण द्वैत दिसते तिथे वास्तविकतः अद्वैत असते. आणि तर द्वैत खरे का अद्वैत खरे, परंतु ते पुढं ते घडणार आहे ह्या गोष्टीवर विश्वास ठेवून जर आपण गेलो तर हा सृष्टीचा नियम आपल्याला नक्की मदत करतो. ते विचार करून सांगावयास हवे. त्या गुराख्याला आणि शेतकऱ्याच्या मुलीला हे सर्व श्रीपाद प्रभूंची माया तर नसेल ना, अशी शंका आली. श्रेष्ठींच्या हनुवटीला हलकासा स्पर्श करून श्रीपाद म्हणाले, आजोबा, तुम्हाला शंका कशाची येते? जोपर्यंत तुमच्या घरातील लोक मला विसरणार नाहीत तोपर्यंत माझा सर्व शक्तींसहित अदृश्य रूपाने तुमच्या घरी वास राहील. तुमच्या घरी माझ्या पावलांचे आवाज प्रत्येक साधकाला नेहमी ऐकू येतील. अनघा देवी बरोबर असलेले दत्त स्वरूप अर्धनारी नटेश्वर रूपात आहे, परंतु ते आपणास दिसत नाही. तसेच तुम्हा श्रीपाद श्री वल्लभ रूपात समक्ष दिसतात. मी सुमती मातेचा प्रथम पुत्र आहे. मी माझ्या मातेला निक्षून सांगितले होते की माझा विवाह करू नका. तसा प्रयत्न केल्यास मी घर सोडून जाईल. श्रेष्ठी राज ऋषी असल्याने त्याने मला निष्कलंक भक्तिपाशात बांधले आहे. म्हणून मी अनघा समवेत असलेल्या अनस रूपात तुम्हाला दर्शन देत आहे. श्रीपादांच्या सानिध्यात मी माझ्या मातेला निक्षून सांगितले होते की माझा विवाह करू नका. तसा प्रयत्न केल्यास मी घर सोडून जाईल. श्रेष्ठी राज ऋषी असल्याने त्याने मला निष्कलंक भक्तिपाशात बांधून ठेवले आहे. म्हणून मी अनघा समवेत असलेल्या अनघ स्वरूपात तुम्हाला दर्शन देत आहे. श्रीपादांच्या सानिध्यात कारणांशिवाय कोणतेच कार्य होत नाही. काहीतरी कारण असल्याशिवाय, मॅडम जे बोलतात ना की एक झाडाचं पान सुद्धा आपल्या इच्छेशिवाय किंवा ब्रह्मांडाच्या संकल्पाशिवाय हलत नाही, तसंच हे श्रीपादांच्या सानिध्यात कारणाशिवाय कोणतेही कार्य होत नाही. सृष्टीचे नियम चित्रविचित्र आहेत. कर्म आणि कर्माची फळे यांची संभावना देशकाल परत्वे ठरत असते. सर्व भक्तगणांना माझ्या आचरणाने, माझ्या लीलेने, माझ्या महिम्याने ज्ञानबोध करणे हा सुद्धा माझ्या अवतार कार्याचाच एक भाग आहे. श्रीपाद प्रभू आमच्या बरोबर असे बोलत असताना त्यांची कांती आमच्या समक्षच एका अनामिक तेजाने झळकू लागली. ते नंतर आंब्याच्या झाडाकडे वळले. ते या झाडाकडे पाहत असताना त्या शेतकऱ्यांच्या मुलीची आणि गुराखी मुलाची कांती दैदिप्यमान होऊन ते श्रीपाद प्रभूंच्या रूपात विलीन झाले. वसंत ऋतू नसतानाही कोकिळा आंब्याच्या झाडावर बसून मधुर स्वराने गाऊ लागली. त्या झाडाला एकच एक फळे लागली होती, म्हणजे भरपूर फळे लागली होती. ते फळ श्रीपाद प्रभूंनी तोडले. ते कच्चे फळ स्वामींच्या हस्तस्पर्शाने तात्काळ पिकवून मधुर रसभरीत झाले. कच्चे फळ रसभरीत झाले, पिकलं ते फळ. ज्याप्रमाणे एक माता आपल्या शिशूस मोठ्या प्रेमभराने गोड पदार्थ भरविते, जेवणातील प्रत्येक पदार्थ शिशूने खावा म्हणून त्यास गाणे म्हणून गोष्टी सांगून भरविते, तितक्याच प्रेमाने श्रीपाद प्रभूंनी तो गोड आंबा श्रेष्ठीला खाऊ घातला. स्वामींचे प्रेमपूर्ण स्पर्शाने श्रेष्ठींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. श्रीपाद स्वामींचे आपल्या भक्तांवरील प्रेम सहस्र मातांच्या प्रेमापेक्षा श्रेष्ठ होते. त्यांच्या दिव्य नेत्रातून कारुण्य प्रेम यांना होत असताना ते साक्षात त्रिशक्ती स्वरूपिणी अशा अनघा मातेसारखे वाटत होते. अनघा माता म्हणजे याच्यामध्ये श्रीपादांची भार्या असा उल्लेख आहे. आणि श्रीपाद म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश तत्वाचं एकत्रीकरण आणि अनघा माता म्हणजे महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकालेचं एकत्रीकरण अशी ही अनघा माता आहे.
आणि असे मिळून श्रीपाद आणि अनघा यांची एकत्रित पूजा केली जाते. श्रीपाद प्रभूंनी तोडलेला आंबा त्यांच्या समोर एका आज्ञाकारी सेवकासारखा दिसत होता. श्रीपादांच्या ओंजळीतून थोडा वर उडाला. त्यावेळी त्यांनी दिव्य कांतीच वर उडाल्याप्रमाणे वाटत होते. यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले, बी अगोदर असते का झाड अगोदर असते? असा निष्कारण वितंडवाद करीत लोक बसतात. त्या दोघांच्याही अगोदर एक शक्ती असते आणि ती म्हणजे ईश्वर. त्याच्या संकल्पानुसार बी पासून झाड किंवा झाडापासून बी निर्माण होते. कोणाच्या? ईश्वराच्या संकल्पानुसार झाड बनायचं का बी बनायचं हे ईश्वर ठरवतो. त्याच्या अमोघ अशा संकल्पाची कल्पना कोणीच करू शकत नाही. किती संकल्पाला महत्व आहे. प्रचंड महत्व. सुरुवातीच्या पहिल्या पानापासून प्रत्येक पानावर संकल्प हा उल्लेख या पुस्तकामध्ये आलेलाच आहे. त्याच्या अमोघ अशा संकल्पाची कल्पना कोणीच करू शकत नाही. मालिन्याने उदासीन झालेल्या जीवास परमात्मा आपल्याकडे बोलावित असतो. मालिन्यरहित जीव त्या ईश्वरी शक्तीस थांबवून ठेवतो. मालिन्यरहित म्हणजे शुद्ध, स्वच्छ. परमात्म्यात विलीन झालेला जीवात्मा सुपीक जमिनीत पेरलेल्या बी प्रमाणे असतो. अशा जीवात्म्याला सृष्टीचक्रात येण्यापासून कोणी अडवू शकत नाही. परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याला शरण आलेले जीव कारण देह देऊन पुनर्जन्म घेतात व दैवी कार्य संपन्न करतात. हे कार्य झाल्यावर ते पुनरपी परमात्म स्वरूपात विलीन होतात. असे हे जीव परमात्म्याच्या अत्यंत समीप राहून अत्युच्च आनंदाचा लाभ घेतात. जीवात्मा आणि परमात्मा यात भेदभाव करणारे जीव सुद्धा कारण देह प्राप्त करून दैवी कार्य संपन्न करतात. परंतु त्यांच्या स्थितीत बदल होत नाही. द्वैत, विशिष्ट अद्वैत किंवा अद्वैत या स्थिती मानणाऱ्या लोकांची एखादी मनोकामना पूर्ण होते. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना द्वैत श्रेष्ठ का विशिष्ट अद्वैत श्रेष्ठ का अद्वैत श्रेष्ठ असा संभ्रम पडतो. या क्रिया प्रतिक्षणी घडतच असतात. विष्णू आणि महेश हे तिघे आपापल्या कल्पांतात अव्यक्त स्वरूपात असतात. ते परमेश्वराच्या महासंकल्पास अनुसरून. आता हे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे सुद्धा त्यांच्या कल्पांमध्ये अव्यक्त स्वरूपात असतात आणि ते परमेश्वराच्या संकल्पास अनुसरून व्यक्त साकार रूपात येऊन नवीन स्वरूपात निर्माण केलेल्या ब्रह्मांडात सृष्टीची उत्पत्ती करतात. म्हणजे या 3 देवांच्या वरती सुद्धा महान शक्ती आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे सुद्धा मोठ्या हायर एनर्जीच्या परमेश्वराच्या महासंकल्पास अनुसरून व्यक्त साकार रूपात येऊन नवीन स्वरूपात निर्माण केलेल्या ब्रह्मांडात सृष्टीची उत्पत्ती करतात. त्यांच्या सुद्धा मध्ये सुद्धा ब्रह्मा, महेश आणि विष्णू यांच्या वरती सुद्धा फार मोठी शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या अनुसरून हे तिघजण काम करत असतात. जीवांना आपापल्या संस्कार आणि योग्यतेनुसार विश्वपालनाच्या कार्यात हातभार लावावा लागतो. या कार्यात त्यांना दैवी शक्तीची मदत होत असते. या दैवी शक्तींना विरोध करणाऱ्या अनेक राक्षसी शक्ती सुद्धा असतात. यवन लोक सगुण स्वरूपात असलेल्या निराकार देवाला अल्लाह असे संबोधतात, तर काही लोक यालाच येशू असे म्हणतात.
संबोधन कोणत्याही नावाने केले तरी सर्वांमध्ये एकच आदरणीय, प्रेमळ, करुणायुक्त असे दिव्य चैतन्य प्रवाहित होत असते. म्हणजे देवतेला कोणतंही जरी नाव दिलं तरी त्या त्या देवतेमध्ये आदरणीय, प्रेमळ आणि करुणामय असं दिव्य चैतन्य हेच महत्वाचं. चैतन्य हे महत्वाचं. देवतेचं नाव कोणतं आहे? आपल्याकडे 33 कोटी देवता आहेत. तसेच इथं अल्ला संबोधणारे अल्ला आपण म्हणतो किंवा येशू म्हणतो. इतर धर्म कोणते आहेत? त्या धर्माचे प्रत्येकाचे इष्टदेव आहेत. परंतु इष्टदेव कोणी जरी असले तरी त्या देवाला आपण म्हणजे देवाच्या नावालाच बघत राहतो, परंतु त्याच्या पाठीमागं असलेलं जे चैतन्य आहे त्या चैतन्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. आणि ते दिव्य चैतन्य जे असतं त्यालाच अनुसरून त्याला जे हवंय ते आपण सर्वांनी केलं पाहिजे. कारण धर्म, देव याच्यामध्ये अडकण्यापेक्षा या चैतन्यामध्ये विलीन होण्यासाठी आपल्याला नक्की काय केलं पाहिजे? आपली आत्ताची स्टेप काय आहे? आपल्याला नक्की ज्ञान आत्ता जे मिळतंय ते काय मिळतंय? आणि आता आपल्याला बदल काय केला पाहिजे? आहे त्या ज्ञानावरती थांबायचंय का नवीन मिळणाऱ्या ज्ञान समजावून उमजवून घेऊन साधना करून आपली पुढची पायरी गाठायची? हे समजणं आत्ताच्या घटनेला खूप महत्वाचं आहे. कारण हा निर्णयच लवकर साधकाला घेता येत नाही की आजपर्यंत मिळालेलं ज्ञान आणि आज इथून पुढचं जे मिळालेलं ज्ञान आहे तर मी आता सध्या तिथं काय करू? तर तो निर्णय जो आहे तो खूप महत्वाचा आहे. कारण तो दिव्य चैतन्याच्या प्रवाहामध्ये विलीन होण्याचा निर्णय आहे. त्यामुळे तो प्रत्येकानं विचारपूर्वक ध्यानाच्या माध्यमातून प्रश्न घेऊन तो सोडवला पाहिजे. सर्व धर्मात, सर्व मतात, सर्व सिद्धांतात स्वयंप्रकाशाने चमकणारे मूळ तत्व मीच आहे. म्हणजे जरी हे पोथी श्रीपादांच्या नावानं संपूर्ण परिपूर्ण असली, प्रत्येक ह्याच्यामध्ये पेजवरती श्रीपादांचंच नाव आहे, परंतु ते सांगताना पण हेच मुख्य सांगतायत ना की तुम्ही मुख्य दिव्य चैतन्यालाच समजलं पाहिजे. केवळ एकाच नावाला, माझ्या नावाला समजू नका, तर दिव्य चैतन्य समजावून घ्या. कारण ते तत्व मी आहे. प्रकाशाने चमकणारे मूळ तत्व मी आहे. प्रत्येक जीवाच्या इच्छा, आकांक्षा यांना अनुसरून त्या त्या मार्गाने त्या त्या स्थितीला अनुसरून चालवणारा मी आहे. मी सर्व तंत्रांमध्ये स्वतंत्र असल्याने मला साध्य अथवा असाध्य असे कोणतेच विधान नाही. सर्व देवदेवतांच्या स्वरूपात अंतर्हित जाज्वल्याने प्रकाशित होणारा मीच आहे. त्यामुळे त्या त्या स्वरूपाद्वारे पूजा, स्तोत्र या सर्व उपचारांचा स्वीकार करणारा मीच आहे. सर्वांना बोध करणारा मीच आहे. कलिपुरुष अंतर्धान पावल्यानंतर सर्व मतातील सार असलेल्या सनातन धर्म म्हणजेच माझे स्वरूप आहे असे ज्ञान उदयास येईल. त्यावेळी साधक बहिर्मुखाने किंवा अंतर्मुखाने माझे सदैव दर्शन घेतील. त्यांच्यातील प्रेमळपणाने संवाद साधणारा मीच आहे. वेदांतात सुद्धा प्रथम सत्य, नंतर ज्ञान आणि ब्रह्म असे वर्णन आहे. मीच तीन सत्य, ज्ञान आणि ब्रह्मस्वरूप आहे. नास्तिकांना देव नाही असे सांगणारा पण मीच आहे. आस्तिकांना देव आहे याची साक्ष पण मीच देतो. समस्त गुरुस्वरूप माझेच आहेत. सत्यलोक, सत्यनाम, गोलोक, महाशून्यातील समस्त साधना स्थितीत स्वयंप्रकाशित प्रकाशमान असा मीच आहे. जो साधक माझी निर्मल भाव भक्तीने आराधना करतो, जीवाचा सारा भार माझ्यावर सोपवून मला अनन्य भावाने शरण येतो, त्याचा योगक्षेम मी नेहमीच चालवतो. योगक्षेमम वहाम्यहम हे स्वामी समर्थांचं वाक्य आहे. मी श्रीपाद आहे, मी वल्लभ आहे.
आजोबा तेव्हाचा अतिप्राचीन असा योगी अत्री अनसुयानंदन आज श्रीपाद वल्लभ आहे. भारद्वाज मुनींना दिलेल्या वचनानुसार मी पिठिकापुरम या क्षेत्री अवतार घेतला. श्री व्यंकटप्रिय श्रेष्ठी यांच्या नेत्रातून आनंदाश्रूंचा पूर ओसंडून वाहू लागला. त्यांनी श्रीपाद प्रभूंना गाढ आलिंगन दिले. त्यांना झालेल्या आत्मानुभूतीने वर्णन शब्दांकित करणे केवळ अशक्य आहे. थोडा वेळ थांबल्यानंतर ते सहज स्थितीत आले आणि श्रीपादांना म्हणाले, अरे बाळा श्रीपादा, आमच्या वंशावर तुझी अशी सदैव कृपा असू दे. आमच्या सर्व गोत्रजांवर तुझा अनुग्रह असू दे. आमच्या सर्व आर्य वैश्य कुळावर तुझी छत्रछाया सर्वदा असू दे. त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, तथास्तु. ब्राह्मणाला 1 वर मागण्याचा अधिकार आहे, क्षत्रियांना 2 वर मागण्याचा, वैश्यांना 3 वर मागण्याचा, तर क्षुद्रांना 4 वर मागण्याचा अधिकार आहे. 33 कोटी देवांच्या साक्षीने मी वरदान करीत आहे. बापनाचार्युलींच्या घरात ज्या ठिकाणी माझा जन्म झाला त्या स्थानी श्रीपाद श्री वल्लभ महासंस्थान उभे राहील. हे महासंस्थान तुमच्या घरापासून 33 पावलांवर अंतरावर असेल. तसेच श्री बापनाचार्युलींच्या व श्री नरसिंह वर्मा यांच्या घरापासून सुद्धा 33 पावलांच्या अंतरावर असेल. तुमच्या वंशातील 33व्या पिढीतील व्यक्तीस निमित्त मात्र करून माझ्या संस्थानाची निर्मिती करून सर्व व्यवस्था मीच पाहणार आहे. तुमच्या वंशातील मार्कंडेय नावाच्या महापुरुषास या संबंधित मी आदेश देणार आहे. तो असा, त्याने गुरुवारी मध्यान्हकाळी कोणत्याही एका रूपात येऊन मला नैवेद्यासाठी केलेल्या पदार्थाचा थोडा भाग स्वीकारावा. त्यामुळे मार्कंडेय गोत्रात जन्मलेल्या सर्वांवर माझा सदोदित अभय हस्त राहील. त्यांची सदैव उन्नती होत राहील. तू इच्छिल्याप्रमाणे आर्यवंशावर सर्वदा माझी कृपादृष्टी राहील. आर्यवंशीयांना राज्याधिकार मिळतील. भविष्यात आर्यवंशी भारताचा राजा होईल आणि विधिलिखितानुसार तो पिठिकापुरमला येईल. त्याला माझा अनुग्रह प्राप्त होईल. नेपाळ राज्यातून असंख्य भक्तगण पिठिकापुरमला माझ्या दर्शनाला येतील. हे माझे वक्तव्य काळ्या दगडावरील रेघेप्रमाणे आहे. सृष्टीतील कोणताही प्राणी त्याला असत्य ठरवू शकत नाही. आजोबा, कालांतराने माझ्या या जन्मभूमीवर बरीच परिवर्तने घडतील. या स्थानाच्या नूतनीकरणास भूमीतून मृण्मयी पात्र मिळेल. पिठिकापुरम या क्षेत्री निर्माण होणाऱ्या महासंस्थानाच्या देवकार्याला धनसेवा करण्याचे भाग्य केवळ पूर्वकृतानेच लाभते. पूर्वसुकृत म्हणजे पूर्वीच्या जन्माचं फळ. आर्यवंश कुळातील एखाद्या भाग्यवान व्यक्तीलाच धनसहाय्य करण्याचे महाभाग्य लाभणार आहे. त्यांच्याकडून हे देवकार्य घडून येणार आहे. अविश्वासू अहंकारी लोक प्रत्येक वेळी तुला मदत मागून तुला महत्त्व देतील. माझे चरित्र पारायण करणाऱ्यांना अभिष्ट सिद्धी प्राप्त होतील. पिठिकापुरम या क्षेत्रातील माझ्या संस्थानाशी कोणत्याही सत्कार्यात सहभागी होणाऱ्या भक्तांना मी सर्व बंधनातून मुक्त करेन. पिठिकापुरम क्षेत्री माझ्या चित्रा या जन्म नक्षत्रावर जो श्रद्धेने माझी अर्चना करील त्याला मी ऋणबंधनातून मुक्त करील. कुमारिकांना सुयोग्य वर मिळून त्यांचे विवाह संपन्न होतील असा माझा आशीर्वाद आहे. भूतप्रेत पिशाचादी अदृश्य शक्तींपासून झालेल्या व्याधी मी दूर करीन. श्रावण शुद्ध पौर्णिमा माझी बहीण वासवी कन्यका हिने मला राखी बांधली. तो पुण्य दिवस आहे. या दिवशी पिठिकापुरम क्षेत्रात माझ्या सानिध्यात जो साधक येईल त्याच्या भाग्यात चित्रगुप्ताकडून महापुण्य दिले जाईल. राखी पौर्णिमा पिठापूरला खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि बरेच भक्त श्रीपादांना राखी बांधायला पिठापूरला जातात. या सर्वांना मी स्वतः प्रमाण आहे. माझ्या लीला स्वयंप्रमाण आहे.
सूर्याने सूर्याची साक्ष कशी द्यावी? श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्याने सारे जण अत्यंत भारावून गेले. त्यांच्या लीलांचे वर्णन करणे महाकठीण आहे. पीठिकापुरमला म्हणजेच पिठापूरला मागच्या महिन्यापूर्वी माझं अचानक जाणं झालं. एक कार्यक्रम होता हैदराबादला आणि निमित्त मात्र ते होतं, परंतु पिठापूरला जाणे ही माझी खूप दिवसांची इच्छा होती आणि माझं जाणं झालं. आणि त्या कालखंडामध्ये मॅडमनी आपल्याला एक हे सांगितले होते की या 2.25 दिवसाच्या पिरियडमध्ये तुम्ही जे जे काही कराल प्रत्येक राशीनुसार, तर ते 2.25 दिवस अतिशय महत्वाचे आहेत. आणि त्यावेळेला सर्व ग्रह एका रेषेमध्ये येत आहेत, तर त्यावेळेला तुम्ही असं प्रत्येकाला ज्याला जमेल ते करून घ्या, असं मॅडमनी आपल्या सर्वांना सांगितलं होतं. तर योगायोगानं माझं पण त्याच दरम्यान पिठापूरला जाणं झालं. तर पिठापूरला जाताना एक अरण्य मोठं लागतं 72 किलोमीटरचं. तर त्या अरण्यामध्ये अरण्यातून 1 तास प्रवास आहे तो. मग तिथं रात्री प्रवास अलाउड नाहीये. जंगल आहे ते खूप मोठं. मी त्याचं नाव नंतर सांगेन, आता विसरले. तर 1 तासाचा प्रवास आहे त्या जंगलामध्ये. तर आम्ही आमच्या मैत्रिणी एक असेल पण कदाचित आज अटेंड झाले असतील, त्या पण होत्या आमच्या बरोबर. तर त्या अरण्यातून प्रवास करताना आपल्याला मॅडमनी जे शिकवलं तसं लाईट बिईंगचं काम माझ्याकडून इतकं छान झालं की मलाच कळत नव्हतं की मी त्या गाडीतून प्रवास जंगलातून करत होते. पण माझं लक्ष पूर्ण झाडी बघत होतं, प्रत्येक झाड बघत होतं, प्रत्येक झाडाला मी प्रेम देत होते. आपल्याला त्याला प्रकाशाचं नव्हतं आपल्याला मॅडमनी शिकवलं, परंतु लाईट बिईंगचं जे काम आहे ते त्या संपूर्ण 1 तासामध्ये माझ्याकडं, आणि माझ्यामध्ये इतकं काही वेगळं चैतन्य निर्माण झालं होतं त्यावेळेला. कारण विचार करा, एवढं मोठं 72 किलोमीटरचं जंगल, त्या जंगलामध्ये किती शक्ती असेल, कारण पूर्ण वनसंपदा तिथं होती आणि जंगली श्वापद होती. आम्हाला हरिण दिसले तिथं, मोर दिसले. आम्ही त्याचे काही फोटो पण काढले आणि खूप छान तिथं मला ऊर्जा जाणवली, प्रचंड ऊर्जा जाणवली. तिथून आम्हाला श्रीशैलमला आम्ही 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे, त्या श्रीशैलमला आम्हाला खूप छान दर्शन मिळालं आणि तिथून आम्ही पिठोरला गेलो. तिथं रात्री उशिरा पोहोचून आम्ही पहाटेचं जे 5ला दर्शन होतं, ज्याला निर्गुण पादुकांवरती आवरण टाकलेलं नसतं, त्यावेळेला आम्हाला ते दर्शन मिळालं. त्यानंतर आम्ही एक 9, 9:30च्या दरम्यान तिथं व्यवस्थित विधियुक्त हे केलं, अभिषेक केला सर्वांनी मिळून. आणि मला सांगायला सगळ्यांना खूप आनंद होईल की मी आपल्या ग्रुपच्या वतीने तिथे ध्यान केलं मंदिरामध्ये. ग्रुपच्या वतीने ध्यान केलं, आपल्या ग्रुपला प्रोग्रेस व्हावी म्हणून, सगळ्या प्रकारे प्रोग्रेस व्हावी म्हणून ध्यान केलं. आणि अभिषेकामध्ये आपल्या ग्रुपचं सुद्धा नाव दिलं होतं की आमच्या ह्या ग्रुपचा सुद्धा उन्नती सगळ्या प्रकारे व्हावी. आणि तिथं आम्ही आमच्या ग्रुपनी सुद्धा सगळ्यांनी ध्यान केलं आणि तिथं एवढी प्रचंड ऊर्जा जाणवली, इतकी प्रचंड ऊर्जा जाणवली की तिथं एक नातं बनलं ऊर्जेचं त्या आपल्याशी, की ही ऊर्जा आपल्याला खूप छान गाईड करत आहे. आणि बरोबर त्या 2.25 दिवसांमध्येच माझ्याकडून हे ऑटोमॅटिक झालं. म्हणजे मी काही ठरवून कुठल्या तारखा नव्हत्या काढल्या, पण योग इतका छान जुळून आला आणि माझ्याकडून या जन्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सर्वांसाठी, आपल्या ग्रुपसाठी, इतर लोकांसाठी, कुटुंबियांसाठी आणि आपल्या युनिव्हर्ससाठी ज्या झाल्या त्या खूप छान माझ्याकडून झाल्या, हे सांगायला मला खूप आनंद होतो. धन्यवाद तर मॅडम, खूप छान सांगितलं तुम्ही. हा अनुभव तुम्ही शेअर केला होता त्यावेळेला, लाईट बिंगचा अनुभव, आणि तिकडे जायला मिळालं पिठापूरला तुम्हाला, पिठापुरमला. दंडकारण्य नाव आहे का त्याचं? दंडकारण्याचं नाही, वेगळं वेगळं. नाव आहे ते. हा, वेगळं पण नाव. आता ते लाईट बिंग मध्ये मी प्रकाश आणि प्रेम दोन्ही सांगितलंच होतं. फक्त काय नवीन ऍड केले, आता आपण प्रकाश देत होतो, हृदयापासून पसरत हो होतो, पण आता हो प्रकाश हो घ्यायचा आहे. आपण आधी, आज जसं ध्यानात हो. केलं तसं, आधी आपण सगळा प्रकाश घ्यायचा आणि मग पाठवायचा आहे. हा थोडस ऍड हो केलेलं आहे, पण हो घेऊन पाठवायचं. खूप छान हो विश्लेषण केलं तुम्ही.
फार छान वाटलं. धन्यवाद. झालं का? पुढचं घेणार आहात? एक आहे काय आपली इच्छा, आपले सगळ्यांची ऐकायची सात इच्छा असेल तर 7 घेऊया, मिनिटात नाही घ्या. तर राहू द्या. 1-2 पानं घ्या. 7 मिनिटं आहेत ना अजून. हो, चालेल. आणि रुपाली मॅडम जरा स्क्रीनशॉट टाका. घ्या तर तुम्ही. आपण पुढचं 20वा अध्याय चालू करूया. श्रीपादांचे दिव्य मंगल स्वरूप. मी सकाळीच श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरगुडीस आलो. श्रीपादांच्या दिव्य शरीरातून तेजोमय किरण बाहेर पडत असल्याचे मला दिसले. त्यांच्या पाणीदार नेत्रात शांती, करुणा, प्रेम, ज्ञान ज्योती स्वरूपात ओसंडून वाहत होते. त्यांच्या सहवासात असणाऱ्या भक्तांना शांती, करुणा, प्रेम, ज्ञान याची काही प्रयास न करता प्राप्ती होत असे. इहलोकात ते एकमेव प्रभू स्वरूप होते. निराकार तत्व साकार होऊन सगुण रूपाने मानवाकार घेऊन डोळ्यासमोर दिसल्याने मी आनंदाने भावविमोड झालो. श्रीपादांच्या अनुग्रहामुळे त्यांच्या जवळ येऊन नमस्कार करण्याचे भाग्य मला लाभले. यांच्या मुखाकडे पाहताच एक अलौकिक शांती, वात्सल्य, प्रेम माझ्या अंतःकरणात व्यापून माझ्या मन, शरीर आणि हृदयास अवर्णनीय आनंदाची अनुभूती झाली. मी श्रीपादांच्या चरणांना अत्यंत श्रद्धाभावाने स्पर्श केला. माझे शरीर त्या स्पर्शाने हलके हलके वाटू लागले. माझ्या डोळ्यातून तेज बाहेर आल्यासारखे वाटले. माझ्या शरीरातील प्रत्येक अवयवातून काळे तेज बाहेर येत होते. त्या तेजाने माणसाचा आकार धारण केला. तो आकार माझ्यासारखाच होता. श्रीपादांनी मंद हास्य करीत मला विचारले, तुझ्यासारखा आकार असलेला तो कोण आहे ते कळले का? मी म्हणालो, स्वामी, तो आकार मी पाहिला, तो माझ्यासारखाच वाटला, परंतु माझ्या शरीरातून कसा बाहेर आला ते कळले नाही. ती आकृती कोणाची होती तेही कळले नाही. त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, ते तुझे पाप शरीर होते. तो तुझ्यातील पापरूपी पुरुष होता. आता तुझ्या शरीरात राहिलेला पुण्य पुरुषच आहे. प्रत्येक मानवाच्या देहात एक पाप पुरुष आणि एक पुण्य पुरुष असतो. त्या जोडीचे विभाजन होऊन पाप पुरुष जेव्हा निघून जातो तेव्हा तीच मुक्तीची अवस्था असते. ब्राह्मण कुलात जन्म घेतल्यावर निष्ठावंत होऊन पाप शरीराचे दहन करून उरलेल्या पुण्य शरीराचा आपल्या उत्तम कर्माने उद्धार करावा. ब्राह्मणांनी आपल्या यजमानांकडून वेदशास्त्रातील विहित कर्म करवून घेताना आपल्या उपजीविकतेपुरतेच धन घ्यावे. अशा प्रकारे न केल्यास ब्राह्मणास यजमानाच्या पापाचे वाटेकरी व्हावे लागते. बघा, म्हणजे जर आपण त्या ब्राह्मणांनी उपजीविकेपुरतं धन घेतलं नाही तर आपल्यासाठी ते करत आहेत पूजा पाठ वगैरे, तर त्यांचं ते यजमान वेदशास्त्रातील विहित कर्म करवून घेताना आपल्या उपजीविकेपुरतेच धन घ्यावे. अशा प्रकारे न केल्यास ब्राह्मणास यजमानाच्या पापाचे वाटेकरी व्हावे लागते. म्हणजे पैसे कोणाकडून घेताना सुद्धा फार विचार करून घेतले पाहिजे की ते योग्य आहेत का. जरी मला समोरच्यानी भरपूर दिले तर ते मला किती घ्यायचे, मला किती वाटते की मला एवढी रक्कम माझ्या कामासाठी किती योग्य आहे, ही योग्यता आपण ठरवली पाहिजे. त्या पापांना ब्राह्मणांनी आपल्या तमोगुण रूपी अग्नीत दहन करावे. अशा प्रकारे जीवन जगणारा ब्राह्मणत्वास प्राप्त होतो. अन्यथा तो जातीनेच केवळ ब्राह्मण असतो, ब्रह्मज्ञानी ब्राह्मण नव्हे. आमचे आजोबा बापनाचार्युलू वडील अप्पलराज शर्मा हे दोघे सद्ब्राह्मण होते. माझी आजी आणि माता सुमती महाराणी या दोघी परमपवित्र स्त्रिया होत्या. त्यांचे केवळ स्मरण केल्याने लक्ष लक्ष पापे नाहीशी होत. असे बोलणे झाल्यावर श्रीपाद प्रभूंनी क्षणभर मौन धारण केले. नंतर आपल्या उजव्या हाताच्या बोटातून भूमीस स्पर्श केला. त्यावेळी त्यांच्या डाव्या बाजूने प्रकाशाचा एक झोत निघाला आणि यज्ञासाठी लागणारी साधन सामुग्री प्रकट झाली. काही मधुर फळे, सुवासिक फुले, थोडे सोने, चांदी आणि नवरत्नांचा हार तसेच दिव्य प्रकट झाला. माझ्या शरीरातून निघालेला पाप पुरुष
भयाने कंपित होऊन आक्रोश करू लागला. श्रीपाद प्रभूंनी त्या पाप पुरुषाला अग्नीत भस्म होण्याची आज्ञा दिली. त्यानुसार तो अग्नीत पडून भस्मसात झाला. माझ्या शरीरात अग्नीचा भडका उडाला. स्वामी मला वाचवा अशी विनंती केली. प्रभूंच्या नेत्रातून एक दिव्य तरंग निघून मला स्पर्शून गेले. माझे शरीर त्या तरंगाने शीत झाले. माझी कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यासारखे वाटले. माझ्या नाडीचे स्पंदन थांबले. हृदयाचे ठोके थांबल्याप्रमाणे वाटले आणि मी समाधी अवस्थेत गेले. मध्याह्न काळ झाला होता. त्या दिवशी गुरुवार होता. श्रीपाद स्वामी स्नान आटोपून भक्तांच्या मेळाव्यात येऊन बसले होते. भक्तजनांनी समर्पित केलेल्या भिक्षा अन्नाला श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्ताने स्पर्श केला. कमंडलूतील जलाने जमलेल्या भक्तांवर प्रोक्षण केले. भिक्षेतील थोडे अन्न काकबळीसाठी काढून ठेवले. अत्यंत मधुर अशा आवाजात स्वामींनी मला नावाने हाक मारली आणि सगळ्यांना भोजनाची अनुज्ञा दिली. मला त्यांच्या जवळ बोलावून घेतले. क्षणभर डोळे झाकून पुन्हा उघडून माझ्याकडे स्नेहाळ नजरेने पाहिले. त्याच वेळी त्यांच्या हातात एक चांदीचे पात्र प्रकट झाले. त्यात हलवा भरलेला होता. श्रीपाद प्रभू म्हणाले, शंकर भट्टा, माझे भक्त मला त्यांच्या भक्तिपाशाने बांधून ठेवतात. मी निरपेक्ष भक्तिभावाला भुलवून जातो. श्रेष्ठींच्या घरी त्यांच्या धर्मपत्नी माझ्यासाठी आवर्जून हलवा करीत असे. मी जेवल्यावरच तिचे समाधान होईल. त्यांची नात लक्ष्मी वासवी हिने माझ्या हातात राखी बांधली होती. तिच्या पतीच्या पत्रिकेत अनिष्ट योग असल्याने एका ज्योतिषाने सांगितले होते. तिने मला विनंती केली की तिच्या राखीचा स्वीकार करून तिला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद द्यावा. मी तिला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देऊन फुले, बांगड्या आणि कुंकवाचा प्रसाद दिला. तिच्या आजी व्यंकट सुब्बय्याने प्रेम भावाने तयार केलेला तिने मला दिला. मधुर प्रसादाच्या सेवनाने अनेक जन्मांची पापी नष्ट होतात. माझ्या प्रेमळ भक्तांनी श्रद्धाभावाने दाखवलेल्या नैवेद्याचे मी त्यांचे घरी सूक्ष्म रूपाने जाऊन सेवन करतो. परंतु श्रेष्ठांच्या घराला महाप्रसाद मात्र मी प्रत्यक्ष स्वीकार करतो. श्रेष्ठांच्या घरचा महाप्रसाद मात्र मी प्रत्यक्ष जाऊन स्वीकार करतो. सर्व भक्तांनी हा प्रसाद घ्यावा असे श्रीपादांनी सांगितले. या प्रसादाच्या माधुर्याचे वर्णन कोणाला करता येईल? प्रसादाचा थोडा भाग त्यांनी आकाशात फेकला. तो नभोमंडलात विलीन झाला. थोडा प्रसाद त्यांनी भूमीस अर्पण केला. तो भूमातेत स्वीकार केला. तो प्रसाद सर्व भक्तांनी वाटून घेतला. कोणासही निराश करायचे नाही असा श्रीपाद प्रभूंचा स्वभाव होता. किती प्रसाद वाटला तरी तो कमी होत होता. त्याच वेळी पद्मशाली कुलातील गुरुचरण नावाचा एक भक्त तेथे आला. त्याला श्रीपाद स्वामींनी चांदीच्या पात्रातील प्रसाद दिला. तो त्याने मोठ्या श्रद्धाभावाने खाल्ला. नंतर स्वामींच्या आदेशानुसार ते चांदीचे पात्र कृष्णा नदीच्या पात्रात सोडून दिले. त्यानंतर श्रीपाद प्रभू म्हणाले, पद्मशाली कुलातील मार्कंडेय गोत्र असणारे लोक कालांतराने मांस भक्षण करणारे झाले. माझ्या सान्निध्यात काही कारणाने नसलेले कार्य कधीच होत नाही. गुरुचरणा, तू कित्येक दिवसांपासून मला नैवेद्य दाखवून श्री गुरु शरणम, स्वामी शरणम असे नामोच्चारण करीत पवित्र जीवन व्यतीत करीत आहेस. आज तुला श्री गुरूंच्या करकमलातून महाप्रसाद मिळाला. तुला कळलेले गुरुतत्व या शंकर भट्टास सांग. आम्ही माध्यान्ह समयी योग निद्रेत असताना मानस संचार करतो. त्यावेळी कोणास दर्शन देत नाही. आमच्या विश्रांतीचा भंग होऊ नये. पुढचं विस्तीर्ण पाहिजे. मला वाटतं आपण इथं थांबूया. काय अर्धवट वाचन होईल. मग गुरुतत्वाविषयी जी माहिती सांगितली ती आपण डिटेल मध्ये बघूया. मग चालेल. हा, ठीक आहे. धन्यवाद सगळ्यांना. ओके. धन्यवाद. खूप काय खूप विचारायचंय का सर्वांचे मॅडमला कोणाला?
काही विचारायचे, काही ऍड करायचे, काही सांगायचे, नाही तर मग बंद करू. रेकॉर्डिंग ऐका परत. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. ओके, खूप सर्वांचे भेटूयात धन्यवाद. उद्या सकाळी. धन्यवाद मॅम. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम.